त्यांना रामाने सद्बुद्धी द्यावी एवढंच मी म्हणेन। कारण आपल्या अहंकारापोटी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी विकले, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली ज्यांनी दिली, सत्तेच्या खुर्चीपायी मोहापायी बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, त्या काँग्रेसला मांडीवर घेतलं, काँग्रेसला डोक्यावर घेतलं, या करोडो महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला, बेईमानी केली आणि निवडणुका एकाबरोबर, लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर, हनीमून तिसऱ्याबरोबर, हे असले धंदे ज्यांनी केले, त्यांनी अशा प्रकारचं बोलणं त्यांना शोभत नाही। त्यांच्या अहंकारामुळे हे राज्य मागे गेलं। आम्ही सरकार पलटवून टाकलं ते या राज्याच्या विकासासाठी आणि या राज्यातल्या जनतेच्या मनातल्या स्वप्नपूर्तीसाठी। त्यामुळे आज आपण पाहतोय की त्यांनी सर्व प्रकल्प बंद केले होते, ते आम्ही सुरू केले, त्याला चालना दिली। हे राज्य पुढे जात आहे, हे राज्याचा विकास होतोय आणि केंद्र सरकार देखील याला पाठबळ देत आहे। मोदी साहेब या सरकारच्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहेत, गृहमंत्री उभे राहिलेले आहेत आणि म्हणून परवा दावोसमध्ये जवळपास 3,56,000 कोटींची परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात आली। 3 लाखापेक्षा जास्ती लोकांना रोजगार मिळणार आहे। हे या राज्याचं काम आहे, हे बाळासाहेबांना अभिप्रेत असं काम आहे। त्यामुळे त्यांनी बोलताना आत्मपरीक्षण करावं। आज त्यांच्यावर ही वेळ का आली याचं आत्मचिंतन करावं। आज त्यांना लोक सोडून का जाऊ लागले याचा त्यांनी विचार करावा। एका खुर्चीसाठी, एका सत्तेच्या खुर्चीसाठी मोहापायी त्यांनी पूर्णपणे वैचारिक, म्हणजे त्याला म्हणतो व्यभिचार त्यांनी केला, विचार सोडले आणि त्याचं काय फळ मिळालं हे आपल्याला माहीत आहे।